तुमचं मूल खूप हट्टी होत चाललंय का? कदाचित चूक मुलांची नाही, चूक आपल्या पॅरेंटिंगमध्ये आहे. डिअर पॅरेंट्स, TPS डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत मुलांचा हट्टीपणा टाळण्यासाठीच्या काही सोप्या गोष्टींवर. मूल हट्टीपणा करायला लागलं की लगेच त्याचा हट्ट पुरवला जातो आणि मुलांना ह्यातच आपली जीत वाटायला लागते. मूल रडायला लागलं की लगेच त्याला मोबाईल, कार्टून किंवा चिप्स दिलं जातं आणि ह्यातूनच मूल हळूहळू शिकायला लागतं. रडलं की आपल्याला सगळं काही मिळतं आणि हीच सवय मुलांना जिद्दी बनवते. हे कर, ते करू नको असे आदेश देण्यापेक्षा आपण जर त्यांच्याशी संवाद साधला तर मुलं आपल्याला अधिक समजून घेतात. आज नाही चालत, उद्या चालतं अशा बदलत्या नियमांमुळे मुलं कन्फ्यूज होतात आणि परिणामी हट्टी बनतात. आपण जे नियम मुलांना सांगतोय त्यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. मुलांना आपण त्यांच्या चुका दाखवतो, पण त्यांनी काही चांगलं केल्यावर त्यांचं कौतुक करतो का? पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, मुलं हट्टी जन्माला येत नाहीत, तर ते आपल्या वागणुकीतूनच शिकत असतात. मुलांना बदलायचं असेल तर आधी आपल्याला थोडंसं बदलावं लागेल. सो डिअर पॅरेंट्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर इतर पालकांनाही शेअर करा, कारण ह्या गोष्टी प्रत्येक पालकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे.